शुकदेवाय नमः। समचरण सरोजं सान्नीलाम्बुजाभं जगन्नीतपाणि मण्डनाना तरुण तुलसी माला कंधरकुंजनेत्रं सदैवदासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण
शिखरे सागरी तारे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षी निर्जीवा कालराशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नांदणे हलोकी भवसिंधुसी बांधिला से स्वयं श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचिहा परब्रह्म ठेवा तोचिहा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण संगे तनुमानवी दिव्यरूपी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। भगवान पांडुरंगाच्या कृपेने
श्री विधोळ भाऊ यांच्या प्रयत्नाने बीजोत्सवाचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा परमधाम गमन सोहळा हा अद्भुत प्रसंग आहे. फाल्गुन शुद्ध फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज. भगवान पांडुरंगाचे निस्सीम भक्त प्रल्हादजी महाराजांचे अवतार. जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व युगांमध्ये आहे. चारही युगांमध्ये महाराजांचा प्रभाव आहे. सत्ययुगामध्ये प्रल्हादजी महाराजांच्या स्वरूपात आहेत. दैत्य कुळामध्ये जन्म घेऊन हिरण्यकश्यपूचे पुत्र घेऊन अद्भुत असं चरित्र प्रल्हादजी महाराजांनी सत्ययुगामध्ये केलं. परमात्म्याची अशी अद्भुत सेवा प्रल्हादजी महाराजांना प्राप्त झाली. जन्मभर अखंड नाम चिंतन केलं. त्याच प्रल्हादजी महाराजांना त्रेतायुगामध्ये परमात्म्याचं सान्निध्य आणखी निकट प्राप्त झालं. ते अंगद झाले. रामप्रभूच्या चरणाची सेवा प्राप्त केली आणि तेच अंगदजी द्वापर युगामध्ये परमात्म्याचे सखा उद्धवजी महाराज झाले आणि कलियुगामध्ये नामदेव झाले. भगवान पांडुरंगाच्या चरणाजवळ एकदा नामदेव महाराजांनी संकल्प केला की पांडुरंगा शतकोटी अभंगाची रचना करी. विठ्ठल भगवान म्हणाले, नामदेवा कलियुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे अल्प आहे आणि एवढी मोठी अभंग संख्या पूर्ण कशी करा. नामदेव महाराज म्हणाले की प्रभू आपल्या समोर संकल्प केलेला आहे. हा संकल्प शेवटाला नेणं हे आता आपलं कर्तव्य आहे. पांडुरंग भगवाननी सरस्वतीला आज्ञा केली की हे माते सरस्वती, हे भगवती सरस्वती, नामदेवाच्या वाणीमध्ये निवास करावा. सरस्वती म्हणाली की हे प्रभू, मी जर नामदेवाच्या वाणीमध्ये निवास केला, नामदेव महाराज अद्भुत अभंगाची रचना करतील, पण ते अभंग लिहिण्याचं सामर्थ्य कोणाजवळ आहे? लेखन कोण करेल? आणि विठ्ठल प्रभू म्हणाले, भगवान पांडुरंग म्हणाले की हे देवी सरस्वती, मी स्वतः नामदेवाचे अभंग लिहिले. साक्षात पांडुरंगाने ते अभंग लिहिले. संख्या पूर्ण झाली नाही. नामदेव महाराजांचा अवतार पूर्ण झाला आणि मग तेच नामदेव महाराज देहू या ठिकाणी पुन्हा जन्मले विश्वंभर बाबाच्या कुळामध्ये आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अभंग अवलोकन करत असताना असं लक्षात येतं की महाराजांनी हे कल्पनेनं नाही लिहिलं. प्रत्येक अभंगामध्ये असा अनुभव येतो की महाराजांनी ते प्रत्यक्ष पाहून लिहिलेले आहे. क्रीडेच्या अभंगाची जर त्या अभंगाचं जर चिंतन केलं तर असं लक्षात येतं की जसे जगद्गुरु तुकाराम महाराज द्वापरामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहे. कलियुगामध्ये जन्म धारण केला आणि कलियुगामध्ये राहत असताना, जगामध्ये राहत असताना अनंत अडचणी, खूप संकट,
आणि प्रत्येक संकटामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज जसं सोनं अग्नीमध्ये तापवल्यानंतर लखलखायला लागतं, तसे महाराज तापून सुलाखून निघाले. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये महाराजांना असा अनुभव आला की साक्षात परमात्मा त्यांच्या सोबत आहेत, परमात्मा त्यांचा सांभाळ करत आहे. तुझा पाय